नमस्कार मैत्रिणींनो, मी वैष्णवी आणि आज आपण खूप सुंदर अशी एडी स्टोनची नथ बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी सुंदर असा मी येथे एडी स्टोनचा कुंदन घेतलेला आहे। बघू शकता व्हाईट कलरचा आहे, प्रॉपर एडी आहे, अतिशय सुंदर दिसणार आहे। त्याच्यानंतर ना येथे दुसरा एडी स्टोनचा कुंदन घेतलेला आहे, याचा आकार तुम्ही बघू शकताय। त्याच्यानंतर ना येथे हे सुट्टे असे 3 कुंदन घेतलेले आहेत ड्रॉप शेपचे आणि त्याच्यानंतर ना एक खरबुजी मणी घेतलेला आहे 4 mm चा। त्याच्यानंतर ना 18 गेजची तार घेतलेली आहे। तर चला बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण 18 गेजच्या तारेला राऊंड करून घेऊया, एकदम व्यवस्थित राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला। अतिशय सुंदर ही नथ दिसणार आहे, बघू शकताय एकदम प्रॉपर याचा राऊंड आलेला आहे। आणि आता रॅपिंगसाठी आपण 0.3 गेजची तार यूज करतोय। तर येथे मी तार कट करून घेते आणि येथे मी 0.5 गेजची एक तार घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे आपले कुंदन आहे तर ते कुंदन ओवून घेते। हे 3 कुंदन ओवून घेते आणि हे एकाच डायरेक्शन मध्ये करून घेते, हे बघा अशा पद्धतीने। आणि आता आपण याला व्यवस्थित याचा एक त्रिकोण करायचा आहे, म्हणजे आपल्याला याचा एक छान असा फ्लावर बनवायचा आहे। अशा पद्धतीने छान असा याचा फ्लावर बनवून घेऊया। खूप सुंदर ही नथ दिसणार आहे, अतिशय सुंदर बघू शकताय। हे अशा पद्धतीने याचा एक फ्लावर बनवून घेतलेला आहे। एक्स्ट्राची जी तार आहे तर ती कट करायची आहे। एक्स्ट्राची तार कट केली आणि ही जी तार आहे तर याला आपण येथेच व्यवस्थित ॲडजस्ट करून घेणार आहे। जर ही खालच्या साईडला आपण ही तार जर काढली तर ती टोचू शकते, त्याच्यामुळे आपल्याला ही वरच्या साईडला काढायची आहे आणि एकदम व्यवस्थित ही करून घ्यायची आहे ॲडजस्ट। कुठेही ते टोचता कामा नये किंवा दिसता कामा नये, अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचे आहे। बघू शकता तुम्ही येथे एकदम जवळून कुठेही ती तार दिसत नाहीये आणि टोचतही नाहीये, खालच्या साईडला देखील नाहीये। तर अशा पद्धतीने हे बनवून घेतलेलं आहे आणि आता बनवायला स्टार्ट करूया। येथे बघू शकताय आपण ही तार घेतलेली आहे 18 गेजची तार ही मजबूत असते आणि ही मायक्रो पॉलिश आहे, म्हणजे या तारेचा कलर देखील जाणार नाहीये। तर आपल्याला ही सरळ आणि उलटी साईड कशी ओळखायची बघा। जर तुम्ही डिझाईन या साईडला केली तर ही साईड जी आहे तर ती आपल्या नाकाच्या आतली साईड आहे आणि ही जी आहे तर ही नाकाच्या वरती आपण नथ घातल्यानंतर दिसणारी साईड आहे। जेव्हा आपण राऊंड बनवतो तर तेव्हा हा राऊंड आपण हातावरती ठेवल्यानंतर आपल्या डावीकडच्या साईडला येतो। तर ही ओळखायची की याची वरची साईड आहे। बरोबर व्यवस्थित आपल्याला वरच्या साईडलाच ही डिझाईन बनवून घ्यायची आणि हेच अशा पद्धतीने मी येथे बनवून घेतलेला आहे। हे बघा, सगळ्यात आधी मी याला तार व्यवस्थित रॅप करून घेतली आणि एक्स्ट्राची तार कट केली। आता आपण येथे सगळ्यात वरती आपल्याला हा ड्रॉप शेपचा कुंदन पॅक करून घ्यायचा आहे। तर मी व्यवस्थित येथे पकडला आहे आणि याला वेज असतात तर त्या वेजांमधून तार पलीकडे काढून हे मी एकदम फिटिंग करून घेते। एकदम वरती 2 वेळेस फिटिंग करते आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला 2 वेळेस फिटिंग करते आणि मग त्याच्यानंतर मधून अधून थोडंसं आपल्याला फिटिंग करावी लागेल। आणि ही सुरुवातीला बघू शकताय याच्या वेजातूनच आपल्याला घालायचं आहे, जे सुरुवातीला आपण फिटिंग करतो तेव्हा, म्हणजे तार आणि कुंदन आपलं एकदम व्यवस्थित अटॅच होईल। त्याच्यामुळे येथे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते क्लिअर। जर मी हे व्यवस्थित असं दोन्ही बोटांमध्ये पकडून तार घातली तर जाते, परंतु तुम्हाला हे पाठीमागची साईड दिसणार नाही, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने करते। बघू शकताय येथे घालून घेतलं व्यवस्थित आणि आता बरोबर हे याच्यावरती ठेवायचं आहे आणि मगच फिक्स करायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने याला फिक्स केलं। आता खालच्या साईडला देखील आपल्याला तसंच पॅक करून घ्यायचं आहे।
इथे हे एक वेळेस पॅक केलं, आणखी 2 वेळेस पॅक करते. खूप सोपी पद्धत आहे आणि आजकाल एडी स्टोनच्या नथला भरपूर अशी डिमांड आहे. तर तुम्ही स्वतःचा बिझनेस देखील सुरू करू शकता. तुम्हाला क्लास करायचा असेल तर क्लास देखील आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तुम्ही क्लास देखील करू शकता. तुम्हाला तेथे देखील एकदम डीपमध्ये नॉलेज भेटून जाईल आणि इथे देखील तुम्ही शिकू शकता. पहिल्यापासून जर सुरुवातीपासूनचे व्हिडिओज बघितले आपल्या चॅनलवरचे तर त्याच्यावरती देखील भरपूर असे डिझाईन्स आहेत आणि भरपूर असे सोप्या ट्रिकने देखील आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता. स्पेशली मोत्यांची ज्वेलरी आता ती देखील खूप ट्रेंडिंगला आहे. हँडमेड ज्वेलरी तुम्ही आपल्या पेजवरती बघू शकताय. थोडासा आपल्याला इथे वेळ द्यायला लागणार आहे, कारण आपल्याला काम एकदम फिनिशिंगमध्ये करायचं आहे. जे काम एकदम फिनिशिंगमध्ये असतं तेच हँडमेड असतं आणि मशीन मेड असतं तर ते एकदम परफेक्ट असेलच असं नाही. त्याच्यामुळे आपण स्वतः बनवताना एकदम परफेक्शनमध्ये काम करायचं आहे. बऱ्याचदा क्लायंट आपल्याकडे कशासाठी येतात तर त्यांना जसं पाहिजे ते भेटतं, त्याच्यामुळे ते येतात आणि आपल्याला हे देखील तसं द्यायचं आहे. त्याच्यामुळे एकदम फिनिशिंग आपली परफेक्ट हवी. त्यांना जे आपल्याकडून अपेक्षित आहे तर ते त्यांना भेटलं पाहिजे, तेव्हाच आपला बिझनेस ग्रो होणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने हे एकदम परफेक्ट मी हे पॅक करून घेतले कुंदन. येथे आता हे एकदम परफेक्ट पॅक करून झाले. त्याच्यानंतर आपण येथे हे जे फ्लावर बनवून घेतले होतं तर हे पॅक करणार आहोत. तर येथे बघा, आता एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला काम करायचं आहे, जसं की मी बोलले होते. तर इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे एकदम फिनिशिंगमध्ये पॅक करायचं. याच्या ज्या तारा असतात तर त्या खूप लहान असतात आणि हे जे कुंदन आहे तर हे कुंदन देखील एकदम नाजूक असतं. अशा पद्धतीने मी एकदम परफेक्शनमध्ये काम करत आहे. तुम्हाला देखील असंच करायचं आहे. जेव्हा आपली फिनिशिंग एकदम परफेक्ट असेल तेव्हाच आपली ज्वेलरी, आपली नथ देखील खूप सुंदर दिसणार आहे. नथ ही खूप लहान असते आणि आपण जे छोटं छोटं काम केलेलं आहे तर ते एकदम क्लिअर दिसतं. त्याच्यामुळे एकदम सावकाश आणि व्यवस्थित काम करायचं. इथे बघू शकता मी कशा पद्धतीने फिटिंग करते. त्याच्यानंतर मला एक इथे मोती टाकायचा आहे, म्हणून मी बरोबर येथे 3 कुंदनच्या मधून ही जी आपली तार आहे तर ती तार वरती काढलेली आहे आणि आता याच्यामध्ये एक मोती टाकून घेते. आणि हा जो मोती आहे तो 1 mm चा मोती आहे आणि याची क्वालिटी देखील खूप सुंदर आहे. मोत्यांमध्ये देखील भरपूर अशा व्हरायटी आहेत, परंतु हा जो मोती आहे तर तो एकदम क्वालिटीचा मोती आहे. याची पॉलिश वगैरे अजिबात जाणार नाहीये. आणि आपण ज्वेलरी कशी बनवतो त्याच्यापेक्षा आपण कशी वापरतो याच्यावरती देखील भरपूर डिपेंड असतं. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा नथ सेल कराल तर तेव्हा क्लायंटला ते कसं यूज करायचं याची देखील थोडीफार माहिती देणं आपल्याला गरजेचं आहे. हे बघा, येथे हे देखील एकदम परफेक्ट फिटिंग झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता याची फिनिशिंग कशी आहे, एकदम परफेक्ट आहे. आता आपल्याला हा कुंदन येथे पॅक करायचा आहे. हे बघा, याला देखील वेज असतात, त्याच्यामधून आपल्याला हा कुंदन पॅक करायचा आहे. बरोबर तुम्ही इथे बघू शकता या दोन्हीच्या मध्ये हा ड्रॉप शेपचा आलेला आहे आणि या दोन्ही कुंदनच्या मध्ये हा कुंदन आपला फिक्स केलेला आहे.
आणि इथे बघू शकताय हा कुंदन देखील एकदम परफेक्ट असा पॅक करून घेतलाय। त्याच्यानंतर मला येथे मोती जॉईंट करायचे आहेत। तर इथे मी हे मोती घेतलेले आहेत 1 mm चे, जसं की तुम्हाला मगाशी दाखवला होता एक मोती, तर तेच मोती आहेत। आणि ज्यावेळेस आपलं रॉ मटेरियल असतं तर ते देखील तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे। जर तुम्ही कसंही ठेवलं तर त्याचं पॉलिश देखील कमी होतं, त्याच्यामुळे जे आपलं ज्वेलरी आहे तर ते एकदम व्यवस्थित दिसत नाही। त्याच्यामुळे जे रॉ मटेरियल आहे तर ते देखील एकदम व्यवस्थित ठेवायचं आहे आणल्यानंतर। याच्यामध्ये एखादा दुसरा मणी वेगळा असू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित हे बघूनच करायचं आहे। हे बघा, प्रत्येक एक ना एक मोती एकदम परफेक्ट असतो याच्यामध्ये। तर इथे हे बघा, अशा पद्धतीने याला मी हाफ सर्कल करून घेतले आणि याच्यासाठी मला 6 मोती लागलेले आहेत आणि एकदम शेवटी आणून मी याला रॅप केले आणि येथून देखील याला एक मी जॉईंट करून घेते, म्हणजे जे आपले मोती आहेत तर ते पलीकडून निघणार नाहीत। बरोबर त्याच्या मध्यभागी येथे देखील मी एक जॉईंट करून घेतला आणि बघू शकता अतिशय सुंदर आपली ही नथ तयार झालेली आहे। आता आपण येथे हा आपला जो क्रिस्टल आहे तर तो टाकून घेऊया। सॉरी, आपला जो खरबुजा मणी आहे तर तो ओवून घेतलेला याच्यामध्ये आणि याला व्यवस्थित आपल्याला नथेचा आकार देत देत ही नथ एकदम कंप्लीट करायची आहे। बघू शकता तुम्ही याला मी कसा आकार दिलेला आहे नथेचा। अशा पद्धतीने आपली ही नथ एकदम सुंदर अशी कंप्लीट आहे। याच्याऐवजी आपण एडी स्टोनचा मणी टाकून बघू। तर येथे मी व्यवस्थित करते, याला थोडासा जो आकार दिला होता तर तो व्यवस्थित केला, तो जो आपण मणी टाकला होता खरबुजी तो काढला आणि आता याच्यामध्ये हा आपला डायमंडचा एक बॉल ओवून घेतलेला आहे आणि तो एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे। आणि हा जो डायमंडचा बॉल आहे तर तो 6 mm चा आहे। त्याच्यामध्ये देखील साईज असतात 8 mm, 6 mm, 4 mm। तर येथे मी हा एकदम परफेक्ट ओवून घेतला, त्याच्यानंतर अशा पद्धतीने याला राऊंड करून घेते। एक्स्ट्राची तार आहे तर ती कट करून घेऊया आणि नथीला आकार देऊन घेऊया आणि सगळ्यात शेवटी आपण आता इथे राऊंड करून घेणार आहोत। हे बघा, आणि इथे बघू शकता फायनली खूपच सुंदर अशी ही नथ तयार आहे। थोडीशी एक्स्ट्राची जी तार आहे तर ती कट करायची आणि छान असं आपण इथे राऊंड करून घ्यायचा। इथे याच पद्धतीने बघू शकताय अतिशय सुंदर आपला राऊंड तयार झालेला आहे आणि याला आपल्याला आतल्या साईडला टक करायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी याला टक केलं आणि फायनली आपली ही एडी स्टोनची अतिशय सुंदर दिसणारी नथ तयार आहे। जर तुम्हाला ही ऑर्डर करायची असेल तर ऑर्डर करू शकता। आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बाय बाय, धन्यवाद। भेटूया पुन्हाच अशा छान अशा व्हिडिओ सोबत।